तुम्हाला पहिला रिजनरेशन कसं करायचं ते दाखवतो. तर आपण आता गाडीचे टेम्परेचर इथपर्यंत आणले हाफच्या जरा जवळ. 5, 6, 7, 8, 9. ओके, रिजनरेशन आपलं चालू झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो. तर आपल्या गाडीची फुल सर्व्हिसिंग करायची आहे. सर्व्हिसिंग म्हणजे ऑइल बदली, सगळे चारही फिल्टर चेंज करायचे आहेत. एअर फिल्टर, ऑइल फिल्टर, फ्यूल फिल्टर आणि केबिन एअर फिल्टर. प्लस गिअर ऑइल चेंज करायचा आहे. रेडिएटर फ्लश करायचा आहे. रेडिएटर फ्लश करून कूलंट पूर्ण घालायचं आहे. परत ब्रेक ऑइल पण पूर्णपणे फ्लश करून ते नवीन ब्रेक ऑइल टाकायचं आहे. तर तुम्हाला मी सगळी फुल सर्विस तुम्हाला दाखवतो. त्यासाठी मी 1, 2 किंवा 3 पार्टमध्ये टाकीन. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरा पिकअप ड्रॉप झाला आहे, हे झालं आहे, कार्बन जास्त साचलेला आहे. त्यासाठी पहिला मी रिजनरेशन करणार आहे. तर ह्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला गाडीचं रिजनरेशन कसं करायचं तेच सांगतो. त्यासाठी काय करायचं, पहिला गाडी अशा ठिकाणी पार्क करा की गाडीच्या बॅक साईडला भरपूर जागा असेल. कारण ते जे कार्बन बर्न होऊन जे एअर निघणार, एक्झॉस्ट गॅस निघणार, ती डायरेक्ट एअरमध्ये गेली पाहिजे, ॲटमॉस्फिअर एअरमध्ये. आणि गाडीच्या खाली असं काही ज्वलनशील हे ठेवू नका किंवा आग धरेल असं हे किंवा वाळलेलं गवत म्हणा किंवा काय असं करू नका. एकदम कॉन्क्रीटचं फ्लोअर असून देईल किंवा रोडवरती असं करा. कारण गाडी ज्यावेळी रिजनरेशन होत असत्या त्यावेळी DPFमध्ये साचलेले जे कार्बन आहे ते बर्न करण्यासाठी गाडीचं टेम्परेचर हे अतिशय जास्त गेलेलं असते. आपल्या नॉर्मल रनिंगमध्ये तेवढं टेम्परेचर कधी जात नाही. तेवढं टेम्परेचर जाते कधी जर कुलंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल, रेडिएटरमध्ये प्रॉब्लेम असेल, फॅन बंद असेल तरच. ओके. तर तुम्हाला पहिला रिजनरेशन कसं करायचं ते दाखवतो. आता विषय कसा आहे रिजनरेशनला माहिती आहे काय, तुम्हाला रिजनरेशन करायच्या आधी गाडीचं टेम्परेचर मेंटेन करावं लागते. तर टेम्परेचर आपल्याला हाफपर्यंत आणायचं आहे. आता ही टॉप मॉडेल आहे म्हणून याला असं मीटर आहे टेम्परेचरचं. पण ज्याचं टॉप मॉडेलपेक्षा खालचं व्हेरियंट आहे किंवा मिड व्हेरियंट असेल तर त्याला तिथे पॉईंट वाईज दिसते. तर आपल्याला 3 पॉईंट किंवा 3 पॉईंट प्लस आपल्याला टेम्परेचर न्यायचं आहे गाडीचं पहिला. ओके. आणि बोनेट ओपन लागते रिजनरेशन करायला, टाटाची कुठली बी डिझेल गाडी असून देईल. ओके. मग आपण आता रेस वगैरे करून गाडीला जरा टेम्परेचर मेंटेन करूया. तर आपण आता गाडीचे टेम्परेचर इथपर्यंत आणले हाफच्या जरा जवळ. तर आता मी काय केलं तर स्टँडिंगला गाडी लावलेली आणि आधीमध्ये जरा असं रेस करत होतो. कंटिन्यू रेस वगैरे काय केलेलं नाही आहे. आता मला इथं पार्किंगला परत गाडी लावायचा प्रॉब्लेम होता, मागं गाड्या होत्या म्हणून मी इथं जागेवर केलेला आहे. पण तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायला गाडी तुम्ही हायवेला पळवून आणा, हे असं स्टँडिंगला ठेवू नका. ओके. तर आपण आता ट्राय करूया रिजनरेशनला टेम्परेचर मेंटेन करायला लागते हाफच्या आसपास. आता एवढं झालेलं आहे आणि बोनेट आपलं ओपन आहे. ओके. आता काय करायचं, गाडी बंद करायची. ओके. गाडी बंद झाली. आता 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबल्यानंतर काय करायचं, तुम्ही हे स्टार्ट स्टॉपचं बटन आहे ते 20 वेळा प्रेस करायचं आणि 21 वेळा ज्यावेळी प्रेस करणारा त्यावेळी क्लच दाबून धरायचं आणि प्रेस करायचं. ओके. आता ट्राय करूया. आपण मेंटेन तर केले टेम्परेचर. आता आपण हे ट्राय करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि हे 21. ओके. आता याच्यानंतर तुम्हाला एक मिनिट थांबायला लागते, मग रिजनरेशन चालू होते. रिजनरेशन चालू झालं की टेम्परेचर हाय जाते आपणच. तर रिजनरेशन चालू झाल्यावर गाडी आधीमध्ये काही बंद करायची नाही. गाडीचा RPM एकदम नॉर्मल लेवलला येते रिजनरेशन कंप्लीट झाल्यावरती. त्याच्यानंतरच गाडी बंद करायची. तोपर्यंत गाडीला अजिबात काय छेडछाड करायची नाही. तर रिजनरेशन चालू आहे. मी फक्त गाडीच्या बाहेर आलो आहे. दरवाजा तसा पूर्ण लॉक केलेला नाही आहे.
तुम्हाला दिसत असले तर बघा. असं आता इथे एवढे गरम हवा यायला लागल्या, असं पाय लावला की भाजल एवढी. आणि ब्लॅक स्मोक यायला आता इथं तुम्हाला असं व्हिडिओमध्ये दिसणार नाही. स्मेल यायला लागला आहे. इंजिन आता मे बी 2000ला गेला असणार RPM. 2000ला गेलेला आहे RPM. तर तुम्हाला बघा आता आणि RPM वाढलं 2000पेक्षा. तुम्हाला कधी बी रिजनरेशन लावताना गाडीच्या मागं पूर्ण जरा असं रिकाम ठेवायचं आहे. नाहीतर तुम्हाला एवढा आता हे जरा बारीक बारीक धूळ दिसायला ना, हे ह्याच्या बॅक थ्रोमुळे जे धूळ उडाल्या ते धूळ दिसायला लागल्या आणि स्मोक ब्लॅक येतोय. आत्ता रिजनरेशन कंप्लीट झालेलं आहे. आता RPM लेवल बघा, साधारण 2500च्या वर गेलेला RPM लेवल. तिथून आता परत नॉर्मलवर आलेला आहे. आता 1 मिनिट गाडी अशीच चालू ठेवायची आणि 1 मिनिटानंतर बंद करायची.